हॅलो फ्रेंड्स, दिसतंय की नाही चमचमीत? अतिशय सुंदर असं कमी तिखटाचं पण चमचमीत आणि स्वादिष्ट आपल्या तोंडाची चव वाढवणारं आणि जेवताना तोंडी लावण म्हणून मस्तपैकी हिरव्या मिरचीचं लोणचं कसं करायचं हे आजच्या भागात आपण बघणार आहोत. अगदी वर्षभर छान टिकतं, चवीला सुद्धा सुंदर लागतं. बघू शकता रंगसुद्धा किती सुंदर आलेला आहे. तर असं लोणचं कसं करायचं त्याची आता आपण सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे घेतलेल्या आहेत मिरच्या. ह्या कमी तिखटाच्या मिरच्या आहेत. या व्यवस्थित धुवून मी सुकवून घेतलेल्या आहेत आणि त्याचे आपण एक एक करून देठं काढून घ्यायचे आहेत. ही मिरची कमी तिखटाची असते आणि लोणच्याला वापरली जाते. चवसुद्धा त्याची खूप छान लागते. तर आता एक एक करून हे सगळ्या मिरच्यांची आपण देठं काढून घ्यायची आहेत. मिरच्या या नेहमी आपण आधी धुवून घ्यायच्या, त्या सुकवायच्या आणि मगच त्याची देठं काढायची, जेणेकरून त्याच्या आतमध्ये पाणी जाणार नाही आणि लोणचं जास्त दिवस आपलं टिकून राहील. तर आता अशा प्रकारे सगळ्या मिरच्यांची मी छान देठं काढून घेतलेली आहेत. आता या मिरच्या आपल्याला हव्या त्या आकारात चिरून घ्यायच्या आहेत. इथे बघू शकता देठं अगदी सुकी आहेत. मिरचीचं लोणचं करताना त्याला पाण्याचा अंश नको आहे म्हणून अगदी व्यवस्थित सुकलेल्या मिरच्याच आपल्याला वापरायच्या आहेत. आता मी इथे अशा तिरप्या तिरप्या आकाराच्या छान मिरच्या चिरून घेत आहे. आपल्याला ज्या आकाराच्या हव्यात त्या आकाराच्या आपण मिरच्या चिरू शकतो. अशा तिरप्या चिरल्यानंतर त्यामध्ये मसालासुद्धा व्यवस्थित भरला जातो. दिसायला तर खूप सुंदरच दिसतं, पण चवसुद्धा त्याची खूप छान येते, कारण ह्याच्यामध्ये मसाला व्यवस्थित मुरतो. तर अशा सगळ्या मिरच्या आपल्या चिरून झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता किती सुंदर त्याचा आकार दिसत आहे ना. अशा प्रकारे मस्तपैकी सगळ्या मिरच्या चिरून झाल्यानंतर आपण त्याला सगळ्या मिरच्यांना एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. त्यासाठी आता इथे आपण मसाल्याची तयारी करूया. इथे घेतलेले मी जिरे, त्यानंतर लिंबू आहेत, मेथीदाणा 1 चमचा आहे, बडीशोप 3 चमचे आहे आणि हिंग 1 चमचा घ्यायचं आहे. आता हे सगळे मसाले आपण छान भाजून घ्यायचे आहेत. इथे राईची डाळ घेतलेली आहे. तर इथे पाव किलो हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या, त्यासाठी अर्धा पाव म्हणजे 125 ग्रॅम एवढी राईची डाळ वापरलेली आहे. आता एक एक करून आपल्याला मसाले बारीक गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत. तर 3 चमचे बडीशोप, 2 चमचे जिरे आणि 1 चमचाभर मेथी, या प्रमाणामध्ये आपण 3:2:1 हे प्रमाण वापरलेलं आहे. आता हे व्यवस्थित आपल्याला हलक्या बारीक गॅसवरती थोडंसं गरम करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याच्यात जर मॉइश्चर असेल तर ते सगळं निघून जाईल आणि लोणचं जास्त वेळ टिकण्यासाठी आपल्याला मदत होईल. आता हे व्यवस्थित भाजून आपलं झालेलं आहे. ते आपण एका डिशमध्ये काढून घेतलं आहे. बघू शकता किती छान रंग आला आहे त्याचा. त्यानंतर 125 ग्रॅम मोहरीची डाळ घेतलेली आहे. तीसुद्धा आपल्याला अगदी बारीक गॅसवरती हलकीशी गरम करून घ्यायची आहे, जेणेकरून त्याच्यात जर मॉइश्चर असेल तर ते सगळं निघून जाईल. तर आता व्यवस्थित आपली मोहरीची डाळ भाजत आलेली आहे. फ्रेंड्स, छान छान रेसिपी मी चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत, एकदा नक्की बघा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून कळवायला मात्र विसरू नका. आता इथे आपले जे मसाले गार झाले होते ते आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून थोडेसे जाडसर असे वाटून घ्यायचे आहेत. अगदी बारीक कूट केलेला नाही आहे, मी इथे जाडसरच ठेवलेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर अशा प्रकारे आपण हे छान मसाले बारीक वाटून झाल्यानंतर त्याच भांड्यामध्ये राईची डाळसुद्धा आपल्याला थोडीशीच फिरवून घ्यायची आहे. तिलासुद्धा आपल्याला खूप बारीक नाही करायचं आहे, थोडीशी दरदरी अशी पिसून घ्यायची आहे आपल्याला. तर अशा प्रकारे आपण हे थोडंसं वाटून झालेलं आहे. आता इथे एका पॅनमध्ये तेल ठेवलेलं आहे तापायला. इथे मी 150 ग्रॅम तेलाचा वापर केलेला आहे. तेल छान गरम झालं की थोडंसं गॅस बंद करायचा. सगळे मसाले तेलामध्ये व्यवस्थित परतवायचे आहेत आपल्याला. त्यामध्ये आपण टाकणार आहोत 1 चमचाभर हिंग. हिंगामुळे चवसुद्धा खूप छान येते. तर आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे. त्यामध्ये 1 चमचा हळद घातलेली आहे. हळदीमुळे रंग खूप छान येतो आणि लोणचं टिकायला पण जास्त दिवस लोणचं टिकतं आपलं. तर आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर असा त्याचा रंग आलेला आहे. हळदीमुळे लोणच्याला रंग छान येतो. हे सगळं आता मिक्स केलेलं आहे. त्याच प्रकारे वेगवेगळ्या प्रकारची लोणचे, त्यानंतर चटण्या आपण तोंडी लावण म्हणून नेहमीच करत असतो. तर वेगवेगळ्या प्रकारच्या लोणच्यांच्या रेसिपी माझ्या चॅनलवर अपलोड आहेत. आता आपण याच्यामध्ये ही जी राईची डाळ वाटून घेतली होती ती राईची डाळसुद्धा घालायची आहे. सगळं हे मिश्रण एकजीव करायचं आहे आणि त्यानंतर आपण ते थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे. थंड होईपर्यंत मिश्रण आपण असंच बाजूला ठेवणार आहोत. तर फ्रेंड्स, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. व्हिडिओ संपूर्ण बघा. त्यामध्ये लोणचं कशाप्रकारे टिकवता येईल तुम्हाला हे सुद्धा मी तुम्हाला त्यात सांगितलेलं आहे. आता हे आपलं सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता खूपच कडाक्याची थंडी पडलेली आहे. थंडीमध्ये चहा मसाला कसा करायचा त्याचा व्हिडिओ देखील मी अपलोड केलेला आहे आणि सर्दी खोकला दूर करण्यासाठी काढासुद्धा मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तो सुद्धा तुम्ही एकदा नक्की बघा. आता इथे सगळ्या चिरून घेतलेल्या मिरच्या मी एका बाउलमध्ये काढून घेत आहे.
किती सुंदर रंग आणि आकार दिसतोय ना मिरच्यांचा, मस्त शेपमध्ये कापलेले आहेत. आता इथे लिंबू कापून घेतलेत आपण. तर लिंबाचा रस आपल्याला ह्याच्यामध्ये पिळायचा आहे. 3 लिंबाचा रस आपण ह्याच्यात घालणार आहोत. त्यानंतर आधी मिरचीमध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. तर इथे साधारण 3 चमचे मीठ मी घातलेलं आहे आणि अर्धा चमचा मीठ आपण जो मसाला तयार केला होता त्यामध्ये घातलेला आहे. आता ह्याच्यामध्ये मीठ घातल्यानंतर आपल्याला लिंबाचा रस व्यवस्थित पिळून घ्यायचा आहे. त्यामुळे त्याला पाणी सुटतं. मीठ आणि लिंबू एकत्र झाल्यानंतर मिरचीला पाणी सुटतं आणि आपण आधी ह्याच्यामध्ये पिळून घेतल्यामुळे ह्याला एक छान चवसुद्धा येते. लिंबामुळे आपलं लोणचं व्यवस्थित टिकतं. आपण आता हे आधी सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता इथे लिंबू आणि मिठाचं पाणी त्याला सुटलेलं आहे. त्यामुळे मिरच्यासुद्धा नरम व्हायला मदत होते. आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिक्स झाल्यानंतर आपण जे मिश्रण केलं होतं, जो मसाला तो थंड करायला ठेवला होता, हा थंड झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता मी हे सगळं मिश्रण याच्यावर ओतून घेतलं आहे आणि हे छान एकजीव करायचं आहे. तर फ्रेंड्स, चॅनलवरती छान छान रेसिपी अपलोड आहेत, एकदा नक्की बघा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून नवीन नवीन छान छान रेसिपी ज्या वेळेला मी अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. आता तुम्ही बघू शकता आपल्या लोणच्याचा रंग किती सुंदर आलेला आहे. अशा प्रकारे सगळं एकजीव करायचं आहे आणि आपण छान काचेची स्वच्छ बरणी धुवून घ्यायची आहे. ती उन्हात सुकवायची आणि त्यामध्ये आपण लोणचं भरून ठेवायचं आहे. आणि इथे मी तुम्हाला एक सांगेन की मीठसुद्धा आपण थोडंसं गरम करून घ्यायचं आहे. आता हे लोणचं आपण एका बरणीमध्ये भरून घेत आहोत. तर अशा प्रकारे अतिशय सुंदर, चटपटीत, स्वादिष्ट मिरचीचे लोणचे तयार आहे. अशाच छान छान रेसिपीसाठी आपण भेटूया पुढच्या भागामध्ये. थँक्यू. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट मात्र जरूर करा, जेणेकरून मला प्रोत्साहन मिळेल. थँक्यू.